नमस्कार. तर पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अण्णा वल्लरीवरती ओरडत तिला म्हणत असतात की वल्लरी भानावर ये, वल्लरी भानावर ये. तेव्हा आता वल्लरी लगेचच भानावर येते आणि आश्चर्याने अण्णाकडे बघत विचारायला लागते की अण्णा तुम्ही इतक्या रात्री इथे काय करताय. आणि ती अण्णांना विचारायला लागते की अण्णा माझ्यासोबत लाली होती. तेव्हा अण्णा रागातच वल्लरीला म्हणतात की वल्लरी आत्ताच्या आत्ता घरी जा. तेव्हा वल्लरी विचारायला लागते की अहो लाली होती माझ्यासोबत. तेव्हा अण्णा वल्लरीवरती खूप चिडतात आणि म्हणतात की मी सांगितलं ना एकदा आत्ताच्या आत्ता घरी जा. तेव्हा वल्लरी लगेचच आता तिथून निघून जाते. आता अण्णासुद्धा तिथून निघून जातात. तेव्हा लाली एका झाडामागे लपलेली असते. तिथेच आता ती बाहेर येते आणि खूप रागानेच बघायला लागते. आता यानंतर वल्लरी इकडे घरी येते आणि ती खूप घाबरलेली असते आणि स्वतःशीच म्हणते की मी अशी कशी खाली गेली, काय होतं हे माझ्यासोबत नक्की. अण्णा आले म्हणून मी भानावर आले, मला नक्कीच काहीतरी होतंय. आणि म्हणते की मी बरी नाही आहे, मला बरं व्हायलाच हवं. असं म्हणून ती खूपच त्या टेन्शनमध्ये येते आणि तिला काहीच सुचत नसतं की काय करावं. आता वल्लरीचं लक्ष आता तिथे असणाऱ्या CCTV कॅमेऱ्याकडे जातं. तेव्हा वल्लरी म्हणते की या कॅमेऱ्यामध्ये सगळं रेकॉर्ड झालं असेल, कळेलच मला सकाळी. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की सर्वजण जमलेले असतात. तेव्हा वल्लरी आता इंदुताईंना म्हणते की सासूबाई तुम्हाला प्रश्न पडला होता ना की मी हे कॅमेरे का लावलेत ते, तर बघा काल रात्री माझ्यासोबत 2-3 वाजता काहीतरी विचित्र घडलं आहे. तेव्हा अण्णा सांगतात की हो काल रात्री वल्लरी खाली बुलबुल बागेत आली होती आणि कुठेतरी निघून जाण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा हे ऐकून सगळे खूप शॉक होतात आणि मनोज वल्लरीला आता म्हणतो की अगं वल्लू तू मला का नाही उठवलंस, मग तुला काही त्रास होत असेल तर मला सांगत जा ना. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की मी तुम्हाला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, तुम्हाला सांगितलंसुद्धा ओरडून की लाली आली आहे, पण तुम्ही काहीच रिस्पॉन्स नाही दिला. यावर मनोज म्हणतो की अगं तू कुठे उठवलंस मला. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो तुम्ही काहीच रिस्पॉन्स नाही दिला. तेव्हा अजित आश्चर्याने विचारतो की अगं वल्लरी पण तू एवढ्या रात्री खाली का गेली होतीस. तेव्हा वल्लरी म्हणते की माहिती नाही आहे त्या पुढचं, मला काहीच आठवत नाही हो. यावर प्रेरणा म्हणते की वल्लरी अगं तुला काहीच आठवत नाही आहे का, खाली गेल्यावर काय झालं होतं ते, आणि असं कसं आठवत नाही आहे तुला, आणि मग तू वर कशी काय आलीस ते तरी आठवते का तुला. तेव्हा यावर अण्णा म्हणतात की नशीब बलवत्तर होतं पोरीचं, मी वेळेवर पोहोचलो आणि तिला भानावर आणलं आणि वरती पाठवून दिलं घरी. आता हर्षित सर्वांना म्हणतो की हे बघा काल जे काही घडलं त्याचं CCTV फुटेज आहे बघा. असं म्हणून तो लॅपटॉपवरती सर्वांना CCTV फुटेज दाखवायला लागतो. तेव्हा त्या फुटेजमध्ये आता असं असतं की वल्लरी झोपेतून उठते आणि तिला समोर लाली दिसते आणि ती लालीशी बोलायला लागते आणि विचारायला लागते की लाली तू, आणि ती खूप घाबरून जाते आणि म्हणायला लागते की हा माझा भास आहे. आणि परत ती मनोजला उठवायला लागते, मात्र मनोज काही उठत नाही. तेव्हा वल्लरी परत आता लालीला म्हणायला लागते की काय शोध, कुठे शोधू, सारखी लपतेस, काहीच कळत नाही आहे मला. आणि आता वल्लरी अचानक नर्मदाच्या आवाजात बोलायला लागते आणि म्हणते की चल जाऊया घरी. असं म्हणून ती उठून आता खाली निघून जाते. आता हे सगळं बघून सगळेजण खूप शॉक झालेले असतात. आता वल्लरीसुद्धा खूपच शॉक झालेली असते आणि ती खूप इमोशनल होते आणि म्हणायला लागते की तुम्ही सगळेजण जे बोलताय ते पटतंय मला. आता मला लालीचे भास होत आहेत, लाली खरंच नाही आहे, हा सगळा मानसिक ताण आहे. असं म्हणून ती खूप रडायला लागते. तेव्हा अजित म्हणतो की हो कधी कधी कामामुळे आपल्याला मानसिक ताण होतो, पण ते आपल्या लक्षात नाही येत. तेव्हा यावर इंदुताई म्हणतात की हे एवढे मोठे मोठे जड शब्द वापरून काही होणार नाही, हे तुमचं काय ते ताण बिन वगैरे ना, याने फार फार तर वल्लरी चिडचिड करेल. आणि त्या प्रेरणाला म्हणतात की आणि प्रेरणा त्या दिवशी कशी ती दिवसभर झोपून राहिली होती तशी ती झोपून राहील, पण अशी एकट्यातच कोणाशी बोलणार नाही किंवा ती आवाज बदलून वेगळंच काहीतरी नाव सांगून असं तर करणार नाही ना. हे काहीतरी नाव वेगळंच दिसतंय मला, भूत बाधा वगैरे. तेव्हा यावर अण्णा म्हणतात की तुम्ही सगळे काही म्हणा पण हे मानसिक नाही आहे. हे असं भास होणं, कधीही न पाहिलेली माणसं दिसणं, त्यांचा आवाज ऐकणं, झपाटल्यासारखं त्यांना शोधणं, हे सगळे बाहेरची बाधा झाल्याशिवाय शक्य नाही. यावर मनोज म्हणतो की अहो पण अण्णा वल्लरी स्वतः सांगते ना की मानसिक ताणामुळे हे सगळं होतं. यावर अण्णा म्हणतात की ही तिची धारणा आहे, पण आता इंदुताई म्हणाल्यासारखं एखाद्या माणसाला जर मानसिक तणाव असेल तर स्वतःचं नाव तर बदलू शकत नाही ना तो. तेव्हा हेच ऐकून आता सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात. तेव्हा अण्णा म्हणतात की हे सगळं अमानवी आहे मनोज. तेव्हा वल्लरी हे ऐकून खूप घाबरते आणि म्हणते की अण्णा प्लीज तुम्ही तरी समजून घ्या मला. तेव्हा यावर अण्णा आता वल्लरीला थांबवतात आणि मनोजच्या हाताला पकडून ते त्याला दरवाजापाशी घेऊन येतात आणि दरवाजाकडे बघून विचारायला लागतात की मनोज मी इथे संरक्षण धागा बांधला होता आणि तुला बजावून सांगितलं होतं की
काही झालं तरी हा धागा तुटता कामा नये. आता कुठे आहे तो धागा? यावर मनोजसुद्धा आता दरवाजाकडे बघायला लागतो आणि त्याला तो धागा तिथे दिसत नाही. हे बघून तो सुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो आणि अण्णांना काहीच उत्तर न देता त्यांच्याकडे बघायला लागतो. तेव्हा अण्णा रागाने मनोजला विचारतात की मनोज, मी काय विचारतोय, कुठे आहे तो धागा? तेव्हा मनोज म्हणतो की अण्णा, तुम्ही म्हणालात म्हणून माझंही आत्ताच लक्ष गेले. मला खरंच नाही माहिती की हा धागा कधी आणि कसा तुटला ते. तेव्हा आता हे ऐकून इंदुताई आता खूप टेन्शनमध्ये येतात आणि घाबरत अण्णांना म्हणतात की अण्णा, तुम्ही लावला होता का तो धागा? आणि त्या म्हणायला लागतात की मण्या, अरे मला नाही माहिती की कसला होता तो धागा. त्या दिवशी काय झालं, दिवा अगरबत्ती करायला मी बाहेर गेले आणि अगरबत्ती लावता लावता माझ्या पायाखाली काहीतरी आलं आणि मी पडणारच होती तर तोल सावरायला गेली तर तोरणच माझ्या हातात आलं. तुटलं ते तोरण आणि त्या तोरणाबरोबर तो जो धागा होता तोही माझ्या हातात आला. मग मला वाटलं की असेल काहीतरी असाच बिनाकामाचा धागा. मी अशी गुंडाळी केली आणि कचऱ्यात फेकून दिला रे तो. आता हे सगळं ऐकून वल्लरी मात्र खूप रागाने बघत असते. तर मनोज खूप टेन्शनमध्ये येतो आणि स्वतःशीच म्हणतो की तेव्हापासूनच वल्लरीमध्ये बदल जाणवायला लागलेत आणि वल्लरीचं सगळं विचित्र वागणं त्याला आठवायला लागतं की कसं वल्लरीने एका बुक्कीत कांदा फोडलेला, परत बैठक मारून कशी खाली जेवायला बसली होती आणि स्वतःचं नाव नर्मदा सांगत होती. हे सगळं आठवून मनोज आता खूप टेन्शनमध्ये येतो आणि इंदुताईंना म्हणतो की अगं आई, तू मला एकदा सांगायचं तरी होतं गं. तेव्हा अण्णा आता मनोजला थांबवतात आणि म्हणतात की आत्ता मलाच काहीतरी उपाय करावा लागेल आणि ते दरवाजाला लटकावलेला तो नारळ हातात घेतात आणि वल्लरीकडे बघायला लागतात. तेव्हा हे बघून वल्लरी खूप घाबरते. आता अण्णा तो नारळ घेऊन वल्लरीच्या दिशेने जायला लागतात. आता अण्णा जसं वल्लरीजवळ जायला लागतात तसं वल्लरी घाबरून पाठीपाठी व्हायला लागते. आता अण्णा वल्लरीजवळ जाऊन तिला म्हणायला लागतात की हा नारळ धर. तेव्हा हे ऐकून वल्लरी खूप घाबरते आणि म्हणायला लागते की नकोय मला. आता अण्णा लगातार वल्लरीला म्हणत असतात की हा नारळ हातात धर. वल्लरी मात्र खूप घाबरून गेलेली असते आणि घाबरत म्हणत असते की नकोय मला. तेव्हा अण्णा वल्लरीवरती ओरडत म्हणतात की मी काय सांगितलं, हा नारळ हातात धर. तेव्हा आता वल्लरी खूप रागाने अण्णाकडे बघायला लागते आणि तिच्या अंगामध्ये आता नर्मदा शिरलेली असते आणि तिचे केस हवेत उडायला लागतात आणि ती खूप विचित्र चेहरा करून अण्णांकडे बघत असते आणि आता ती रागातच येऊन जोरात अण्णांचा गळा पकडते आणि अण्णांचा गळा पकडून ती एका हाताने वरती त्यांना उचलते. हे बघून आता सगळे खूप घाबरून वल्लरीकडे बघायला लागतात. तर अण्णा इकडे स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करायला लागतात आणि वल्लरीला म्हणायला लागतात की सोड मला, तू कोण आहेस हे माहिती आहे मला, तू वल्लरी नाही आहेस, नाव सांग तुझं. तेव्हा वल्लरी म्हणते की मला विचारतोयस कोण आहे, मी नर्मदा आहे, नर्मदा. आता इकडे हर्षित हे सगळं त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो. आता वल्लरी खूपच भयंकर आवाजात तिचं नाव, पत्ता, गाव सगळं सांगत असते. आता बॅकग्राऊंड म्युझिक हे खूपच लाऊड होतं त्यामुळे ती नक्की काय सांगत होते हे नक्की नीटसं काही ऐकायला येत नव्हतं. आणि आता अण्णा त्यांच्या बाजूला असणारा तो नारळ घेतात आणि वल्लरीच्या डोक्याला लावतात. तेव्हा वल्लरी खूप जोरात किंचाळायला लागते आणि खाली बेशुद्ध होऊन पडते. आता वल्लरीच्या किंचाळण्याचा आवाज इतका कर्कश असतो की सगळेजण घाबरून स्वतःच्या कानावरती हात ठेवतात. आता अण्णा घाईघाईतच तो नारळ फोडतात तर तो नारळ आतून पूर्णपणे नासलेला असतो. तेव्हा अण्णा सर्वांना तो नारळ दाखवायला लागतात आणि म्हणतात की पाहिलंत, हा नारळ आतून पूर्णपणे कुजला आहे. थोड्याच दिवसांपूर्वी दारावर लावलेला ताजा नारळ होता हा. आता मिळालं का उत्तर? तेव्हा हे बघून सगळेजण खूप घाबरून गेलेले असतात. आता प्रेरणा म्हणायला लागते की स्वामी, हे आमच्या वल्लरीला काय होतंय? आणि हात जोडून म्हणायला लागते की काही करा स्वामी, पण वल्लरीला वाचवा आमच्या. तेव्हाच आता अण्णा अजितला म्हणतात की अजित, प्रेरणाला घेऊन ताबडतोब इथून निघून जा आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत प्रेरणाला वल्लरीच्या जवळ येऊ नाही द्यायचं. तिच्या पोटात बाळ आहे, इजा होऊ शकते, ताबडतोब घेऊन जा तिला इथून. त्यावर अजित आता लगेचच प्रेरणाला म्हणायला लागतो की चल प्रेरणा. यावर प्रेरणा म्हणायला लागते की अरे पण वल्लरीची अवस्था बघ ना अजित, आपण इथून असं कसं जाऊ शकतो? तेव्हा अण्णा आता प्रेरणावरती सुद्धा ओरडतात आणि म्हणतात की प्रेरणा, हट्ट करू नकोस, ताबडतोब निघ इथून. तेव्हा अजित लगेचच प्रेरणाला तिथून घेऊन निघून जातो. तर इकडे वल्लरी बेशुद्ध पडलेली असते. हे बघून मनोजला खूप वाईट वाटत असतं आणि तो वल्लरीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. आता थोड्या वेळाने आपण पाहतो की वल्लरी अजूनही बेशुद्धच असते आणि मनोज तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा हर्षित म्हणतो की मनोज, काय करायचं, अजून बेशुद्ध आहेत, डॉक्टरांना बोलवूया का आपण? यावर मनोज म्हणतो की हो, मलाही तेच वाटते, अजून शुद्धीवर येत नाही आहे. तेव्हा इंदुताई म्हणतात की मी काय म्हणते, कांदा सुंगवायचा का तिला? यावर मनोज आता अण्णाला विचारायला लागतो की अण्णा, काय झालं माझ्या वल्लरीला, शुद्धीवरच येत नाही आहे ती. यावर अण्णा मनोजला धीर देत म्हणतात की मनोज, येईल ती शुद्धीवर, तू काळजी नको करूस. तेव्हा इंदुताई मनोजला म्हणतात की मण्या, मी काय म्हणते, माझ्याकडे एक उपाय आहे. तुला आठवते का ते बाबा आले होते एकदा घरी, ते मांत्रिक, त्यांच्याकडे या भूतबाधेवर जालीम उपाय आहे. मी गेले होते
त्यांच्याकडे. ते म्हणाले की ही खूप भयानक भूतबाधा आहे, ही जर लवकर काढली नाही ना तर तुझ्या जीवाला धोका आहे रे, अवलक्षणी म्हणाले रे ते आपल्या वल्लरीला. असं म्हणून इंदुताई खूप रडायला लागतात आणि म्हणतात की माझ्या म्हातारीच्या डोळ्यासमोर जर तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर काय करायचं रे मी. तेव्हा आता मनोज खूप चिडतो आणि इंदुताईंना म्हणतो की आई जरा तू गप्प बस ना, काय खूळ डोक्यात घालून घेतलंयस. तेव्हा यावर इंदुताई म्हणतात की अरे मण्या, तुला अजूनही पटत नाही आहे का मी काय सांगते ते. तुझ्या डोळ्यासमोर पाहिलं ना अण्णांना कसं वरती उचललं होतं, अण्णांना पण आवरत नव्हती ती बाई. आणि म्हणतात की बोलू दे त्या मांत्रिकाला एकदा, तो चांगला आहे रे, चांगला उपाय करेल. आता अण्णा इंदुताईंना म्हणतात की हे बघा त्याचा काहीही गरज नाही आहे, हा सगळा प्रकार मी संक्रांतीलाच आलो होतो तेव्हाच माझ्या लक्षात आला होता आणि म्हणूनच मी तातडीने परत गेलो, कारण मला या सगळ्यावरती उपाययोजना सुरू करायची होती. आणि म्हणतात की आपल्याला याच्या मुळापर्यंत जायला हवं, नाहीतर हे सगळं असंच सुरू राहणार आहे. तितक्यात आता वल्लरी शुद्धीवर येते. तेव्हा मनोज आता लगेच उठून तिला बसवतो आणि विचारायला लागतो की वल्लू तुला बरं वाटतंय ना. तेव्हा वल्लरी म्हणते की मला खूप त्रास होतोय, डोकं खूप जड झालं आहे. आता अण्णा वल्लरीला म्हणतात की वल्लरी बाळा तू काळजी नको करूस, आम्ही सगळे आहोत ना तुझ्याबरोबर. यावर वल्लरी आता इकडे तिकडे बघत म्हणायला लागते की आतमध्ये मी कशी काय आले, आपण सगळे तर बाहेर बसून बोलत होतो ना, मग आत कशी आले मी. तेव्हा मनोज सांगतो की हो पण आपण बाहेर बोलत होतो पण मध्ये काहीतरी घडलं आणि तू बेशुद्ध झाली. आणि तो सांगतो की आम्ही तुला आतमध्ये घेऊन आलो. तेव्हा हे ऐकून वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते आणि मनोजला विचारायला लागते की म्हणजे मध्ये असं काय झालं की मी पुन्हा काहीतरी विचित्र वागले का, मी काही त्रास दिला आहे का, सांगा ना. तेव्हा यावर मनोज म्हणतो की हो सांगतो, तू आधी शांत हो. आणि तो वल्लरीला सांगायला लागतो की तू खूप विचित्र म्हणजे. आणि तो हर्षितकडे बघत त्याला म्हणतो की हर्षित मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला तो व्हिडिओ दाखव. आता तो हर्षित लगेचच मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला तो व्हिडिओ दाखवायला लागतो आणि तो व्हिडिओ बघून आता वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती खूपच शॉक होते. आता इंदुताई वल्लरीला म्हणतात की बघ बघ काय तमाशा करत होतीस तू, ते बघ. आणि म्हणतात की मी काय म्हणते या सगळ्यातून आपल्या वल्लरीची आणि आपल्या सगळ्यांची ना लवकरात लवकर सुटका व्हायला हवी. आणि त्या पुन्हा म्हणायला लागतात की मला ना बोलवू द्या हो त्या मांत्रिकाला, तो तात्पुरता इलाज तरी करून देईल ना, नाहीतर अण्णा परत तुम्ही तुमचा इलाज करा, माझं काहीच म्हणणं नाही आहे, पण आता तर बोलवू द्या हो त्याला. यावर आता वल्लरी इंदुताईंना थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट सासूबाई, आधी तर ती नर्मदा कोण आहे. मी पुन्हा त्या व्हिडिओमध्ये स्वतःची ओळख नर्मदा म्हणून करून देत होते. कोण आहे ही नर्मदा. आणि आश्चर्याने म्हणते की माझा तर काहीच संबंध नाही आहे, मी तर कधी भेटलेही नाही आहे तिला. आणि एवढंच नाही आहे तर मला तर एक लहान मुलगीसुद्धा दिसते ज्यांच्याशी माझा काहीच संबंध नसताना त्या सारख्या फक्त मलाच का दिसत आहेत. आणि म्हणायला लागते की काहीतरी गडबड आहे, आपण हे शोधायलाच हवं, आपण त्यांच्या गावी जाऊन शोधायला हवं. कोण आहे ही नर्मदा, काय संबंध आहे त्या दोघींचा, काही संबंध तर नसेल ना. तेव्हा मनोज वल्लरीला समजावत म्हणतो की हे बघ वल्लू, ते सगळं जाऊ दे, तू आता कसलाच विचार करायचा नाही, तू झोप आणि आराम कर. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही आता आराम करून नाही चालणार आहे, ही नर्मदा कोण आहे, लाली कोण आहे हे आपण शोधून काढायलाच हवं. यांचा माझ्याशी काय संबंध आहे, एकमेकींशी काय संबंध आहे हे आपल्याला शोधायलाच हवं. आणि म्हणते की आपण यासाठी त्यांच्या गावी जाऊन शोध घ्यायला हवा, प्लीज ऐका माझं, आपण त्यांच्या गावी जाऊन शोधूया हे सगळं. तेव्हा हर्षित म्हणतो की वल्लरीताई तुम्हाला तिच्या गावी का जायचं आहे. तेव्हा अण्णासुद्धा वल्लरीला म्हणतात की नाही या वल्लरी, तू तिच्या गावी जायचं नाही आहेस. तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने अण्णांकडे बघायला लागते. तेव्हा अण्णा वल्लरीला म्हणतात की बघ बाळा, तू तिथे गेल्याने तुझ्या हाती काहीच लागणार नाही आहे, हे धाडस तुझ्यासाठी जीव घे नाही, त्यामुळे मला असं वाटतं की तू तिथे जाऊ नयेस. तर वल्लरी एकदम आता हट्टाला पेटलेली असते आणि ती म्हणते की नाही अण्णा, आता शोधून काढायलाच हवं की ही लाली कोण आहे नेमकी आणि ही नर्मदा कोण आहे, यांचा एकमेकींशी काय संबंध आहे, माझ्याशी काय संबंध आहे. या सगळ्या प्रश्नांनी मला भांडावून सोडले. आता काही करून या दोघींचा शोध आता घ्यायलाच हवा. तेव्हा सगळेजण वल्लरीकडे आश्चर्याने बघायला लागतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की अण्णा मनोजला विचारत असतात की वल्लरीने नाव काय सांगितलं होतं त्या गावाचं. तेव्हा मनोज सांगतो की गट्टेवाडी. यानंतर मनोज आता इंदुताईंना सांगतो की कायमचा उपाय शोधण्यासाठी आम्ही आता तिकडे चाललो आहे, आम्ही इथे नसताना प्लीज आई तिला समजून घे. हे ऐकून इंदुताई खूप घाबरून जातात. तर यानंतर इंदुताईंना आता त्या मांत्रिकाला घरी बोलवलेलं असतं. तेव्हा तो मांत्रिक इंदुताईंना एक फळ देतो आणि इंदुताईंना सांगतो की हे फळ तुझ्या सुनेला खायला दे. आता ते फळ इंदुताई वल्लरीला खायला देतात. तर दुसरीकडे प्रेरणा स्वेटर विणत बसलेली असते आणि अचानक दरवाजा उघडला जातो. तेव्हा हे बघून प्रेरणा खूप घाबरून जाते. तर दुसरीकडे आता त्या मांत्रिकाने वल्लरीला एका रिंगणात बसवलेलं असतं आणि तो वल्लरीला विचारत असतो की सांग कोण आहेस तू. तेव्हा वल्लरीला इकडे खूपच त्रास होत असतो आणि ती काकुळतीने म्हणत असते की मी वल्लरीच आहे. तेव्हा तो मांत्रिक वल्लरीला म्हणतो की ना सांग तू कोण आहेस, नाहीतर तुझ्या
आत्म्याला बाटलीत कोंडून ठेवीन. तर दुसरीकडे लाली तिच्या हातात असणाऱ्या त्या बाहुलीकडे बघत म्हणते की आई मला तुझी खूप आठवण येते गं, आई शोध ना मला, आई ये ना माझ्याकडे, असं म्हणून ती खूप ओरडत असते आणि विचित्र आवाजात बोलत असते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.